मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला। राखी जाधव यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला। आमदार पराग शहा यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला। राखी जाधव यांना घाटकोपरमधून उमेदवारी मिळणार असल्याची माहिती लोकशाही मराठीला सूत्रांनी दिली आहे। त्या पक्षात असताना अपेक्षित तसा प्रतिसाद जो आहे तो त्या सगळ्या चर्चेमध्ये आला नाही किंवा आपल्या संघटनेमध्ये असणारी आपली जी लोक आहेत त्यांना कुठेतरी आपण न्याय देऊ शकलो नाही, ही पण एक बाजू राहिली। आणि म्हणून ह्या असे अनेक असे विषय आहेत की ज्या कारणास्तव हा निर्णय मला घ्यावा लागलाय। जनतेमध्ये राहिलेल्या त्या कार्यकर्त्या आणि नेते आहेत आणि त्यांना आज खात्री होते की माझ्या घाटकोपरचा विकास करायचा असेल, मुंबईचा चेहरा बदलायचा असेल तर देवेंद्रजींच्या सोबत विकासाचं राजकारण करूया। कारण शेवटी पक्ष नेते हे विकासासाठी असतात आणि त्यातून मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसची शरद पवार साहेबांच्या पक्षाची अध्यक्षा आज त्या ठिकाणी मुंबई अध्यक्ष अमित साटम साहेब, आशिषजी शेलार आमचे मंत्री आणि पराग आमदार प्रसाद लाड आमच्या उपस्थितीत तिने भारतीय जनता पार्टी में आज प्रवेश किया है। मैं भी नगर सेवक था, वो मेरे साथ नगर सेविका भी थी। हम बहुत से कार्य साथ में लास्ट 6 साल में कर रहे थे। अलग अलग पार्टी, अलग अलग विचारधारा के कारण घाटकोपर के लोगों को कभी कभी हम शायद न्याय नहीं भी दे सकते थे। मैं राखी जी के साथ लास्ट 1-1.5 महीने से संपर्क में था और मैं खुशी है कि भाई उन्होंने भी हमारे साथ हमारी पार्टी में जुड़े हैं और देवेंद्र जी और नरेंद्र भाई की आगेवानी में जो उनके कार्य हो रहे हैं, विकास के कार्य हो रहे हैं, उसमें मेरे को एक सक्षम हाथ और मिला। हम हमारे घाटकोपर का विकास और ज़्यादा अच्छी तरह कर सकेंगे। इसके लिए मैं राखी जी का भी धन्यवाद चाहता हूं और पार्टी के वरिष्ठों का भी धन्यवाद चाहता हूं कि उन्होंने मेरी मांग स्वीकारी। मुंबईच्या पालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने आता युवा चेहऱ्यांना संधी दिली जाते। उमेदवारी देताना भाजपकडून युवा चेहऱ्यांना आता प्राधान्य देण्यात आलं। भाजपकडून युवा मोर्चा अध्यक्ष तेजिंदर सिंह तिवारा वॉर्ड क्रमांक 47 मधून त्यांना उमेदवारी देण्यात आली, तर भारतीय जनता पक्षाचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांना सुद्धा वॉर्ड क्रमांक 135 मधून उमेदवारी देण्यात आली। माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी यांना देखील उमेदवारी देण्यात आलेली आहे। दरम्यान नवनाथ बन यांना उमेदवारी मिळालेल्या प्रभाग क्रमांकाबाबत सविस्तर माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया। मुंबईत भाजपकडून युवा चेहऱ्यांना संधी देण्यात आली। नवनाथ बन हे प्रभाग क्रमांक 135 मधून उमेदवार असतील। तेजिंदर सिंग तिवाना हे प्रभाग क्रमांक 47 मधून, तर तेजस्वी घोसाळकर प्रभाग क्रमांक 2 मधून उमेदवार असतील। भारतीय जनता पार्टीचे मी मनापासून आभार मानतो। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, चंद्रशेखरजी बावनकुळे, आशिषजी शेलार, अमितजी साटम या सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मानपूरच्या 135 वॉर्डमधून भारतीय जनता पार्टीच्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये एक उमेदवार म्हणून मला संधी दिली, त्याबद्दल पक्षाचे मनापासून आभार मानतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।